बातमी दादांच्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराची आहे। चिंतन शिबिरामध्ये मात्र अजित पवार यांनी चांगला सज्जड दम भरलेला आहे। मंत्र्यांची कान उघडणी केलेली आहे, कान टोचलेले आहेत। काम करा नाहीतर खुर्च्या रिकाम्या करा असं दादा म्हणतात। चिंतन शिबिरात अजित पवार यांनी मंत्र्यांची कान उघडणी केलेली आहे। बऱ्याचदा काय होतं तर 2 तासांकरता चिंतन शिबिरामध्ये मंत्री येत असतात। इतकंच नाही तर पालकमंत्री पद देऊन सुद्धा आपापल्या मतदारसंघात हे मंत्री काही जात नाहीत। केवळ 15 ऑगस्ट 26 जानेवारीला हजेरी लावली जाते। हे जे काही घडतंय ते बरं नव्हतं असं दादांनी आपल्या शब्दात स्पष्ट केलेलं आहे। इतकंच असेल तर मात्र खुर्च्या रिकाम्या करा असा सुद्धा दम अजित पवार भरतायत। ऐकूया। पर्यटनसाठी मेहरबानी करून येऊ नये। आमच्याकडे 2 तासासाठी येऊन फक्त तोंड दाखवून मुंबईला दादाकडे की तटकरे साहेबकडे हजेरी लावली की नाही मी या जिल्ह्यात जाऊन आलो ना मी हे करून आलो, काही अर्थ नाही आहे। 2 तासाच्या पर्यटनसाठी मेहरबानी करून आमच्याकडे येऊ नये। यायचं असेल तर योग्य रीतीनं त्या आमच्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, त्याला ताकद कशी मिळेल याच्यासाठी जर यायचं असेल तरच या। पालकमंत्र्यांनी 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 1 मेचा झेंडावंदन करण्यासाठी येऊ नये। त्याच्या झेंडावंदन कलेक्टरनी केलं तरी आम्हाला चालेल। कधी कधी काही मंत्री जातात परंतु तो जिल्हाध्यक्षालाही विचारत नाही, तिथं बघत पण नाही, त्याच्याशी बोलत पण नाही। अरे बाबांनो, तो आपल्या परिवारातला एक घटक आहे, असं करू नका। आता तसं आपल्याला करून चालणार नाही। माझ्यासहित सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।